गुड मॉर्निंग टू एव्हरीवन. आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेडच्या NAP 2020 अंतर्गत फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटच्या बीकॉम फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरमधील जेनेरिक इलेक्ट्रिक सब्जेक्ट नेम बिझनेस कम्युनिकेशन 1च्या सिलेबसबाबत माहिती जाणून घेणार आहोत. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांनी ठरवलेल्या नवीन अभ्यासक्रमाअंतर्गत म्हणजेच NAP 2020 नुसार बीकॉम प्रथम वर्षाच्या बिझनेस कम्युनिकेशन 1 या अभ्यासक्रमाची विभागणी 4 विभागांमध्ये केलेली आहे. ती पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येईल. प्रकरण पहिले, व्यावसायिक संदेशवहनाचा परिचय. यामध्ये आपण नंबर 1 संदेशवहन म्हणजे काय व विविध शास्त्रज्ञांच्या व्याख्या समजून घेणार आहोत. तसेच संदेशवाहनाची प्रक्रिया, यामध्ये प्रेक्षक ग्रहणकर्त्यापर्यंत कोणत्या संदेश माध्यमांमार्फत माहिती पाठवतो व तसेच ग्रहणकर्ता माहितीचा प्रतिसाद प्रेक्षकापर्यंत कसा पोहोचवतो व या संदेशवहन प्रक्रियेतील कोणकोणते टप्पे आहे याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत. नंबर 2 व्यावसायिक संदेशवाहनाचा अर्थ व त्याची व्याख्या. नंबर 3 व्यावसायिक संदेशवहनाचे महत्त्व. नंबर 4 संवाद प्रक्रियेतील टप्पे. स्वोक विश्लेषण. स्वाक विश्लेषण म्हणजे स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्च्युनिटीज, चॅलेंजेस या 4 गोष्टींचा समावेश संवाद प्रक्रियेत कसा होतो याबाबत व्यावसायिक संदेशवहनाचा प्रकरण पहिल्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत. प्रकरण दुसऱ्यामध्ये आपण प्रभावी व्यावसायिक संदेशवहनाची अर्थ, त्याच्या विविध शास्त्रज्ञांना केलेल्या व्याख्या व प्रभावी संदेशवहनाची असणारी आवश्यकता व संदेशवहनात येणारे अडथळे जसे की भौतिक, सामाजिक, मानसिक, सांस्कृतिक, शब्दार्थाचे चुकीचे माध्यम निवडणे, अन्य अडथळे कसे निर्माण होतात व त्याला टाळण्यासाठीचे उपाय कोणकोणते आहेत. प्रभावी व्यावसायिक संदेशवहनाची तत्त्वे कोणकोणती आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत. प्रकरण तिसऱ्यामध्ये संदेशवहनाचे प्रकार सांगण्यात आलेले आहेत, जसे की चित्रे व आकृत्या याद्वारे होणारी संदेशवहन, ध्वनी साऊंड याद्वारे होणारी संदेशवहन, देहबोली बॉडी लँग्वेज याद्वारे होणारे संदेशवहन, गंधाद्वारे होणारी संदेशवहन, शब्द व भाषेद्वारे होणारे संदेशवहन व लेखनाद्वारे होणारी संदेशवहन अशा विविध संदेशवहनाचे प्रकार आपल्याला सांगता येतात, ज्यामध्ये प्रामुख्याने तोंडी व लेखी संदेशवहन, संप्रेक्षण, संवाद यांचा समावेश होतो व तोंडी व लेखी संदेशवहनातील फरक. पॉइंट नंबर 3 मध्ये नोकरीचा अर्ज आणि नोकरीची मुलाखतीची तयारी कशा प्रकारे केली जाते व यासाठी मार्गदर्शक कोणकोणते तत्त्वे वापरली जातात, ज्यात भाषण, गटचर्चा, चर्चासत्र आणि विविध मुलाखतीला कसे सामोरे जायचे याची सविस्तर माहिती आपणास जाणून घेता येईल. या सिलेबसच्या चौथ्या प्रकरणांमध्ये आधुनिक दूरसंचार व संदेशवहनाचा समावेश केला आहे, ज्यामध्ये टेलिफोन, मेलिंग, टेलिकॉन्फरन्सिंग, फॅक्स, व्हिडिओ कॉन्फरन्स, मोबाईल फोन इत्यादी अशा आधुनिक संसाधनाद्वारे केल्या जाणाऱ्या संभाषणाचा व संदेशवहनाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. तसेच या आधुनिक संप्रेक्षण माध्यमांची गुण आहेत तसेच त्याची काही तोटे आहेत याबद्दल माहिती सखोल अभ्यास आपण करणार आहोत. ठीक आहे, तर मी येथे थांबते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये माहिती कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन चालू करायला विसरू नका, ज्याने नवीन व्हिडिओ आल्याची नोटिफिकेशन तुम्हाला कळेल. धन्यवाद.